नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 7 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। तर पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच इराणी कप 2024 कोणत्या संघाने जिंकला आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई या संघाने नुकतंच हा जो इराणी कप स्पर्धा आहे क्रिकेटशी संबंधित त्याचा कप हा जिंकलेला आहे आणि हा संघ महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे आपल्याला याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा बघणं गरजेचं आहे। हा जो इराणी कप होता मित्रांनो, हा क्रिकेटशी संबंधित अशी स्पर्धा आहे आणि या इराणी कपविषयी यावर्षी खास काय घडलेलं आहे की तब्बल 27 वर्षानंतर मुंबईने हा इराणी कप हा जिंकलेला आहे। म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा बनतो। आपल्याला हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण तब्बल 27 वर्षानंतर मुंबई या संघाने हा कप जिंकलेला आहे। हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। तसेच हा एक प्रथम श्रेणी क्रिकेट मॅच आहे आणि आपल्या मुंबई या संघाचे कॅप्टन कोण होते तर अजिंक्य रहाणे होते। हे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आणि या कप स्पर्धेला इराणी कप असंच नाव का देण्यात आलेलं आहे, कारण जे BCCIचे पूर्व अध्यक्ष होते जाल इराणी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला इराणी कप असं नाव देण्यात आलेलं आहे। तसेच इतर ज्या काही क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये कोणता संघ हा विजेता ठरलेला आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। महिला आशिया कप जे काही स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विजेता श्रीलंका हा संघ ठरलेला आहे। ICC पुरुष T20 वर्ल्ड कप ज्या झालेला आहे क्रिकेटच्या त्याच्यामध्ये विजेता हा भारत संघ ठरलेला आहे। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच क्रिकेट संबंधीचंच जे रिलेटेड घडामोड आहे, जसं की ICCचे नवीन अध्यक्ष म्हणून जय शाह आता नवीन त्याचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत या वर्षाच्या शेवटी। तर या गोष्टी आपल्याला या संबंधामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये कोठे केले आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, वाशिम या जिल्ह्यामध्ये नुकतंच प्रधानमंत्र्यांनी हे बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि महाराष्ट्राशी संबंधित घडामोड असल्यामुळे याविषयी थोडा डिटेलमध्ये अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा बघूया। हे जे काही बंजारा विरासत संग्रहालय आहे त्याचं उद्घाटन हे नुकतंच 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोदींनी जे बंजारा समाजाचं जे संस्कृतीचं प्रतीक असणार एक नंगारा वाद्य यंत्र असतं ते त्यांनी वाजवलेलं आहे। तर त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते नंगारा वाद्य त्या बंजारा समाजाच्या संस्कृतीचं प्रतीक आहे म्हणून त्याविषयी लक्षात ठेवा। तसेच हे जे काही संग्रहालय आहे ते एकूण 16 एकरमध्ये बांधण्यात आलेलं आहे। 5 मजली इमारत आहे या संग्रहालयाची। यामध्ये संत सेवालाल यांच्या अश्वारूढ पुतळा आहे, तसेच 150 फूट उंचीचा सेवाध्वज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तसेच या संग्रहालयामध्ये 13 गॅलरी आहेत ज्यामध्ये बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीविषयी माहिती देण्यात आलेली आहे किंवा त्याविषयी प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। तर या गोष्टी आपल्याला या संग्रहालयाविषयी लक्षात ठेवायच्या आहेत, कारण मित्रांनो हा अतिशय मोठा संग्रहालय आहे आणि महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आपल्या परीक्षांमध्ये, म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार विदेशी मुद्रा अर्थात फॉरेन रिझर्व्ह जमवणारा भारत कितवा देश बनलेला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, भारत हा जगामध्ये 4था देश ठरलेला आहे मित्रांनो। जे काही एखाद्या देशाकडे फॉरेन रिझर्व्ह असतात, विदेशी मुद्रा ते जमवणारा जगामधला हा भारत 4था देश बनलेला आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघायची आहे। नुकतंच भारताने जे काही त्याचे फॉरेन रिझर्व्ह आहेत ते जमवण्यामध्ये $700 बिलियन टप्पा हा पार केलेला आहे आणि या अगोदर $700 बिलियन जमा करणारे फक्त 3 देश होते, चीन असेल, युनायटेड किंगडम असेल आणि जपान। आणि भारताने विक्रमी पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये एवढे $700 बिलियन हे विदेशी मुद्रा भांडार जमा केलेले आहेत। आता हे जे फॉरेन रिझर्व्ह असतात हे विदेशी मुद्रा भांडार ते डॉलरच्या स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणामध्ये ठेवलेले असतात आणि याचा उपयोग काय असतो
जे काही फॉरेन ट्रेड होत असतात मित्रांनो, एखाद्या दुसऱ्या देशांकडून समजा काही गोष्टी आपल्याला आयात करायच्या असतात, त्यासाठी पेमेंटमधून जे काही आपण देतो ते पेमेंट ही रुपयाच्या स्वरूपात न होता ही डॉलरच्या स्वरूपातच होत असते. कारण ते डॉलर जे मुद्रा आहे किंवा जी करन्सी आहे ते सर्वमान्य सर्व जगभर चालते. आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये समजा आपल्याला जर काही गरज पडल्यास तर अशा प्रकारची ही फॉरेन रिझर्व्स असतात जे की आपण साठवून ठेवलेले असतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओची लाईकची संख्यासुद्धा वाढवा, कारण तुम्ही जर लाईक केलं तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे. कारण यूट्यूब त्याच व्हिडिओंना जास्तीत जास्त प्रमोट करतं ज्या व्हिडिओला जास्त लाईक आलेले असतात. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे की आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रधानमंत्री मोदींनी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानाला कुठून सुरुवात केली आहे? तर ते ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, झारखंड या राज्यामधून ही धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानाला सुरुवात केलेली आहे नुकतंच आपल्या पंतप्रधान मोदींनी. तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जे काही योजना आहे ती कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? आदिवासी गावांमध्ये सर्वांगीण विकासाला चालना देणे, तसेच त्या परिसरातील सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी या योजनेला सुरू करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच राजस्थानचा विषय निघालेला आहे. तर राजस्थानची राजधानी काय आहे? रांची आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत आणि राज्यपाल संतोष कुमार गंगवार आहेत. या गोष्टी आपल्याला या झारखंडविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रधानमंत्री कृषी विकास योजना व कृषी उत्पन्न योजनेसाठी केंद्र सरकारने किती रुपयांचे बजेट मंजूर केले आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 1,00,000 कोटी या 2 योजनांसाठी नुकतंच केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघायची आहे. या 2 योजना आहेत. पहिली असेल प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना. ही कशासाठी आहे? टिकाऊ कृषीला प्रोत्साहन देण्यासाठी, अर्थात शाश्वत शेती म्हणजे पर्यावरणाला लक्षात घेऊन केलेली शेती, म्हणजे पर्यावरणाला जास्तीचा हानी न पोहोचवता जी काही आपण जी शेती करत असतो त्यालाच शाश्वत शेती असं म्हटलं जातं. तर ही पहिली योजना त्या संबंधित आहे. आणि दुसरी जी योजना आहे ती कृषी उन्नती योजना आहे. ती आहे खाद्य सुरक्षा व कृषी क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठीची. तर या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राशी संबंधित एक शेतकऱ्यांचा संबंधित योजना आलेली आहे. त्याचं नाव काय आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, जी की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं. दर 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये दिले जातात. असे एकूण वर्षामध्ये 6,000 रुपये हे दिले जातात. तर ही योजना आपल्याला लक्षात ठेवायची आहे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच नागालँड या राज्याने 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कोणत्या देशाला भागीदार बनवले आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, वेल्स हा देश आता या महोत्सवाचा भागीदार बनणार आहे. हे जे हॉर्नबिल नावाचा महोत्सव असतो तर दरवर्षी नागालँडमध्ये होत असतो मित्रांनो, आणि त्यामध्ये भागीदार देश म्हणून आता वेल्स हा देश येणार आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. हा जो हॉर्नबिल महोत्सव आहे तो दरवर्षी 1 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. हा महोत्सव 10 दिवस चालतो आणि याचं नाव हे हॉर्नबिलच का आहे? कारण जे ग्रेट हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे त्याच्या नावावरून या महोत्सवाला हे हॉर्नबिल नाव देण्यात आलेलं आहे. आणि नागालँड या राज्याचा विषय निघालेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. जसं राजधानी कोहिमा आहे, मुख्यमंत्री सध्या नेफिओ रिओ आहेत आणि राज्यपाल ला गणेशन आहेत. तसेच जे इतर राज्य आहेत त्याचे महोत्सव कोणते आहेत त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात. या ठिकाणी काही महोत्सव दिलेले आहेत जे की आपल्या परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. जसं ओनम नावाचा जे महोत्सव होतो ते केरळ या राज्यामध्ये होतो. पोंगल नावाचा महोत्सव तामिळनाडू राज्यात होतो आणि उगाडी नावाचा महोत्सव हा कर्नाटक या राज्यामध्ये होतो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, महात्मा गांधीजींच्या 155व्या जयंतीनिमित्त कोठे बापू टावर उभारण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पाटणा या ठिकाणी हे बापू टावर उभारण्यात आलेलं आहे.
त्याविषयी डिटेलमध्ये काल आपण बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणता देश चागोस बेट समूह मॉरिशस या देशाला देणार आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, UK हा देश जो काही चागोस बेट समूह आहे ते मॉरिशसला देणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, राजश्री बिर्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की ऑक्टोबर 2024मध्ये SCO अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या काउन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची बैठक कोणत्या देशात होणार आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की भारताने स्थानिक भाषांमध्ये जनरेटिव्ह AI विकसित करण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भारत जेन असं त्याचं नाव असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघितला होता आपण की नुकतेच वर्ल्ड ॲनिमल डे कधी साजरा करण्यात आला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 4 ऑक्टोबरला वर्ल्ड ॲनिमल डे साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच हेलेन चक्रीवादळ कोणत्या देशात आला होता, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अमेरिका या देशामध्ये हे हेलेन नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. याविषयी आपण काल डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच केंद्र सरकारने देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना मिळावी म्हणून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सुरू केलेलं आहे. त्यासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 10,000 कोटी या तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण माहिती बघितलेलीच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल होमवर्क क्वेश्चन दिला होता आपण. प्रश्न असा होता की नुकतेच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला आहे, आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रिया सिंघा असं त्याचं नाव आहे, ज्याने की नुकतंच मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना अतिशय चांगला प्रतिसाद देत आहात. असंच प्रचंड प्रतिसाद या प्रश्नांना द्या. यामुळे काय होईल की तुम्हालाच तुमच्या परीक्षांमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची भीती राहणार आहे, आणि आपल्या या चॅनलवर जे काही विद्यार्थी दररोज जोडलेले आहेत, दररोज आपले व्हिडिओ बघतात, त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगलं हेल्दी कॉम्पिटिशन राहील, आणि तुम्हालाच त्या गोष्टीचा फायदा तुमच्या परीक्षांमध्ये दिसून येईल. म्हणून होमवर्क क्वेश्चन जे दिलेले असतात त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हे सर्व विद्यार्थी मित्रांनी करायचाच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो असणार आहे तो आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. प्रश्न असा असेल की नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया आपले किती विद्यार्थी आहेत की जे याचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. त्यानंतर मित्रांनो, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 याला तुम्ही भेट देऊ शकता. त्या ठिकाणी आपण करंट अफेअर्सशी संबंधित विविध स्टडी मटेरियल हे आपण टाकत असतो, म्हणून त्या चॅनललासुद्धा आपण जॉईन करून घ्या. थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.